नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे चिकोल्या म्हणजे चिकोल्या वरणापासून बनवतात. म्हणजे जे आपण डाळ बनवतो ना, त्याच डाळीला फोडणी वगैरे देऊन थोडे मसाले वगैरे टाकून अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आणि मग ती चपाती व्यवस्थित पीसेसमध्ये कट करून आणि मग त्या उकळत्या डाळीमध्ये सोडायची आणि मग डाळ आणि चपाती दोन्ही एकत्र शिजल्यानंतर जे टेस्टी रेसिपी तयार होते ना, त्याला चिकोल्या म्हणतात. आमच्या गावाकडे त्याला चिकोल्याच म्हणतात, म्हणून मी चिकोल्या म्हणते. घरात सगळ्यांना चिकोल्या बनवलेल्या खूप आवडतात आणि झटपट रेडी होऊन जाते ही रेसिपी. आणि मला बाहेर पण जायचं होतं, तर म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया, म्हणजे बाहेर गेल्यावर आपल्याला थोडा उशीर लागतोच. गेल्या गेल्या काय आपण लगेच परत येत नाही, म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेतला आणि मग बाहेर जायचं होतं मला. तर हे बघा, मी आता रेडी झालेली आहे आणि मी जाते मार्केटमध्ये, कारण उद्या माझं गणपतीचं शूट आहे. गणपतीचं शूट म्हणजे गणपतीच्या कारखान्यामध्ये शूट आहे आणि त्यासाठी मला एक प्रॉपर व्यवस्थित असा ब्लाऊज हवा आहे. साडी आहे माझ्याकडे, पण मला त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज हवा आहे. तर मी ते ब्लाऊज बघण्यासाठी मार्केटला जाते. चला, तर मी तुम्हालाही घेऊन जाते तिकडे. आपण बघूया कोणकोणत्या टाईपचे ब्लाउजेस आहेत अवेलेबल मार्केटमध्ये. तर हे आहे ते ब्लाऊज आणि याच्यावर मॅचिंग ह्या टाईपचं मला ब्लाऊज हवं आहे. तर कॉन्ट्रास्टमध्ये मला जस्ट वन टाईम यूजसाठीच हवं आहे. तर मी बघणार आहे फक्त उद्याच्या शूट पुरतं मला असं काही ब्लाऊज मिळतं का. तर आता मी मार्केटला जायला निघते आणि मग मी बघते मार्केटमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये ह्या कलरला सूट होईल असं, किंवा असं सेम ह्या कलरमध्ये जरी मिळालं तरी चालेल. बघूया आता, किंवा हा कलर. तर मी आता जाते मार्केटमध्ये. तर हे जे मार्केट आहे ना, हे डोंबिवली ईस्टलाच आहे स्टेशनजवळ आणि हे स्पेशली ब्लाऊजचं मार्केट आहे. इथे सगळ्या प्रकारचे ब्लाऊज मिळतात, म्हणजे डिझायनर ब्लाऊज, सिम्पल ब्लाऊज, प्लेन ब्लाऊज किंवा स्लीवलेस ब्लाऊज, फुल लेंथ, असे सगळ्या प्रकारचे ब्लाऊज इकडे मिळतात. पण मला जसा ब्लाऊज पाहिजे होता तसा एक तर कलर मिळत नव्हता, किंवा कलर मिळाला तर डिझाईन चांगली मिळत नव्हती, आणि जी डिझाईन आवडत होती त्याचा रेट काही अवाच्या सव्वा सांगत होते. आता हे जे ब्लाऊज तुम्ही बघताय ना, हे मला आवडलं होतं, पण 1200 रुपये त्याचा रेट होता आणि इतका काही तो 1200 रुपयासारखा मला वाटत नव्हता. मग मी भरपूर फिरले, म्हणजे ॲक्च्युली ती जे एरिया आहे त्या एरियामध्ये जेवढी दुकानं आहे तेवढी मी फिरले, पण मला जसं पाहिजे तसं ब्लाऊज कुठेच मिळालं नाही. मग म्हटलं की आणि हे खाली आपण जे ब्लाऊज माझ्याकडे होतं ऑलरेडी त्याच ब्लाऊजमध्ये काहीतरी चेंजेस करून, म्हणजे थोडंसं फिनिशिंग वगैरे देऊन तेच ब्लाऊज मी यूज करेल असं मी ठरवलं. पण मार्केटला गेल्यानंतर इतका टाईम माझा मार्केटमध्येच गेला. मी सगळ्या प्रकारचे ब्लाऊज बघितले, म्हणजे वेल्वेटचे सुद्धा ब्लाऊज ट्राय करून बघितले. पण माझी जी साडी होती ती नऊवारी होती आणि नऊवारी साडीवर हे वेल्वेटचं ब्लाऊज जरा वेगळं वाटलं असतं. म्हणजे हे ब्लाऊज मॅचिंग तर होत होतं, पण माझ्या साडीचं फॅब्रिक वेगळं होतं आणि हे ब्लाऊजचं फॅब्रिक एकदम वेगळं. तर त्याच्यामुळे मग मी हा विचारच सोडून दिला. थोडा वेळ मार्केटमध्ये फिरले, मग त्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा विचार केला की हेच ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग वगैरे करून मी घालेन असं. मग मी गेले, आमच्या ज्या टेलर आहेत आमच्या बिल्डिंगच्या जवळच राहतात त्या टेलर, आणि त्या खूप छान फिटिंग वगैरे करून देतात. मग जाऊन थोडंसं तिचं डोकं खाल्लं मी की मला आत्ताच्या आत्ता करून दे, कारण ती कशी असतं, तिचं असतं की लवकर देत जा कोणती वस्तू, ऐन वेळेला मी देणार नाही. पण मी खूप रिक्वेस्ट केली की तिला की प्लीज 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 मला दे, लगेच रिपेअर म्हणजे फिटिंग करून दे असं. तर ती बघत होती काहीतरी जुगाड, कारण हे जे ब्लाऊज आहे ते माझ्या मैत्रिणीचं आहे आणि ती माझ्यापेक्षा खूप हेल्दी आहे, त्यामुळे खूप जास्त फिटिंग करावी लागली ह्या ब्लाऊजची. आणि मग फायनली माझं ब्लाऊज रेडी झालं आहे. गणपती बाप्पाचं म्हणजे गणपतीच्या कारखान्यात जाऊन मी शूट करणार आहे आणि त्या शूटसाठी मी माझी मैत्रीण आहे शैला ब्युटिशियन, तिला बोलवले. तर ती आता येणार आहे, माझा मेकअप वगैरे सर्व रेडी करण्यासाठी मला येणार आहे. तर आता 12 वाजत आलेले आहेत
थोड्याच वेळामध्ये 2 तासामध्ये मला पटकन रेडी व्हायचं आहे आणि मला शूटसाठी जायचं आहे। तर हे शूट करण्यामागचं कारण असं आहे की मला गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं पण एक प्रकारे तिथे आपल्याला व्हिडिओमध्ये मूर्त्याही दाखवता येतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला शॉर्ट्ससाठी हा व्हिडिओ रेडी करायचा आहे, शॉर्ट्स आणि इंस्टाग्रामसाठी। तर म्हणून मी ह्या व्हिडिओचं शूट करणार आहे। बराच वेळ झाला मी ते सगळं तयारीच करत होती की कोणती ज्वेलरी घालायची आहे, कोणती साडी घालायची आहे। इवन मी तुम्हाला दाखवलं सुद्धा की मी ब्लाउजेस बघायला गेली होती, पण मला हवा तसा ब्लाउज मिळाला नाही, म्हणून मग मी ह्या साडीवर जो ब्लाउज आहे ओरिजिनली शिवलेला तोच ब्लाउज थोडीशी फिटिंग करून घेतली आणि तोच ब्लाउज घालणार आहे। तर आता लवकरच मी रेडी होणार आहे, तुम्हाला मी दाखवेनच की मी कशा प्रकारे रेडी होणार आहे ते। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे बघा, ह्या बँगल्स आहेत ज्या मी घालणार आहे, किती सुंदर दिसत आहेत ना। हा सेट खूप आवडला मला म्हणून मी घेऊन टाकला आणि हातात घातला तर अजूनच छान दिसेल। तर माझी ही सगळी ज्वेलरी रेडी आहे, याच्यामधून जे जे छान दिसेल आणि जे लुकला सूट होईल ते मी घालणार आहे। अजून मी काही डिसाईड नाही केलं की नेमकं काय घालायचं आहे। तुम्हाला सांगितलं असतं ना, मी घेऊन आली असते। आता मी माझ्या वेळेसच करणार, तुझ्या पण ठीक आहे ना, मी जे करणार ते तुझ्या पण इंस्टाला तू टाकशीलच ना ब्लॉग मध्ये। पण मी प्रॅक्टिस करू का? एक लेन्स आणते विकत आणि ट्राय करून बघते। ते यूज अँड थ्रो असतं ना, तो कुठे मिळेल? ते काजल वाल्याकडे आहे का? हो हो हो। आणि कलर कोणता सांगू मला? हेझल 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 बाकी नाही। हेझल म्हणजे कोणता असतो? थोडेसे ब्राउनिश असतात बघ। बघा, हा आहे माझा फायनल लुक। जवळजवळ दीड ते 2 तास माझी तयारी सुरू होती आणि शैलाने एवढी मेहनत माझ्यावर घेतली आणि फायनली हा लुक माझा रेडी झालेला आहे।
नेमकं ज्या दिवशी शूट होतं त्या दिवशी इतका पाऊस होता, पण आम्हाला शूट ठरलेलं होतं आधीच, त्यामुळे एवढ्या पावसात पण जावंच लागलं. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तर आम्ही आता निघालेलो आहोत रिक्षाने त्या स्पॉटवर जाण्यासाठी, कारखान्यात म्हणजे गणपती बाप्पाच्या कारखान्यात जिथे मूर्त्या बनवल्या जातात तिकडे आम्ही जातो आहोत. आणि खूप पाऊस होता त्या दिवशी, तर कारखान्यात गेल्यानंतर पुढचं शूट आम्हाला लगेच सुरू करायचं होतं. तर आता मी आलेली इकडे शूट करण्यासाठी, पण आमचे जे फोटोग्राफर आहेत ते अजून आलेले नाही आहेत, तर मी थोडा वेळ आम्ही वाट बघणार आहे. माझी मैत्रीण आहे ती पण इथे मला भेटली, त्यामुळे आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसणार आहे आणि मग त्यानंतर फोटोशूट करणार आहे. माझं शूट जे आहे ना ते इतकं छान आणि व्यवस्थित झालं ना, कारण जे शूट करणारे होते ना त्यांनी खूप असा मस्त शूट करून घेतला माझ्याकडून. आणि पोजेस वगैरे पण त्यांनीच सांगितलं की कसं कधी कोणती पोज द्यायची, कधी हसायचं, कधी नाही हसायचं. म्हणजे मला माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती, पण त्यांनी तरीसुद्धा माझ्याकडून एकदम छान असं शूट करून घेतलं आणि माझ्या मनाप्रमाणे सर्व शूट झालं. त्याबद्दल मी खूप खुश होती ॲक्च्युली. आणि फोटोज पण खूप छान आले. डान्स क्लासमधून आले, सगळी कामं आटोपली, जेवणं झाली आणि आता झोपायला जायचं आहे, कारण खूप लेट झालं सगळं आवरता. अजून मला ऑइलिंग करायची आहे, कारण आज जे गणपतीच्या शूटसाठी खूप स्टायलिंग केली होती ना, तर हे बघा केस असे एकदम कडक असे रफ झालेत. तर ते केस आता ऑइलिंग केल्याशिवाय आणि मग उद्या वॉश केल्याशिवाय ते क्लीन होणार नाही. खूप असे रफ केस झालेत. तर मग आता खूप लेट झालं आहे आणि आज जरा टायर्ड वाटते, खूप थकायला झालंय, कारण दिवसभर धावपळच होती. आज सकाळपासून आधी घरातली कामं आटोपली, मग शूटसाठी गेले, शूटवरून आल्यावर थोडंसं फ्रेश झाले आणि मग पुन्हा डान्स क्लाससाठी गेले होते, त्यामुळे थोडंसं मला डाऊन फील होतंय. तर आता ब्लॉगला एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.